इन्व्हाइट केलंय लोटेकर कातवडी टीमला। दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा देऊया। मॅचला होते सुरुवात। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करू या स्पर्धेच्या दरम्यान आणि मॅचला होते सुरुवात। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। टीम अनावळे कॅप्टन आपला 12th मॅन। यस, दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया। जाऊया मॅचच्या दिशेने। बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल। लोटेकर कातवडी टीमची एका बाजूला रोहित धनावडे, त्यांच्या सोबतीला गणेश। पहिलाच बॉल पेस करतील, बंटी आलेत पहिलाच बॉल घेऊन। पहिलाच बॉल खूप चांगला डिलिव्हर केलाय ऑफ स्टंपवरती। हा बॉल पिचिंग केला होता आणि त्यानंतर मात्र हा बॉल डॉट आलाय। स्ट्राइक इनला जे खेळाडू आहेत रोहित धनावडे, पेशाने गणेश आहेत आणि नॉन स्ट्राइकला रोहित धनावडे पाहायला मिळतात। चर्चा आपण निश्चितपणे करूया। रोहित धनावडे आज खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये अभिमान वाटावसारखं त्यांचं काम आहे। पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, बॉल निघून चाललाय। डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर गणेशच्या बॅट मधून आलाय या मॅच मधील पहिला धमाकेदार षटकार। डावखुरे हाताचे गणेश आहेत, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतला आणि पाठवून दिलाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। गणेश आणि रोहित हे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लोटेकर कातवडी टीम साठी आणि या जोडीला पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत बंटी, नामांकित खेळाडू। फुलटाचा बॉल ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। बॉलची फेकी निश्चितपणे स्ट्राइक इनला केले, सिंगल धाव प्राप्त झाले, स्ट्राइक रोटेट झाले। रोहित धनावडे स्ट्राइक इनला आहेत आणि खऱ्या अर्थानं अभिमान वाटावा असं काम त्यांचं सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहे। मेडा जावली कोळगर या ठिकाणी ते प्रशिक्षक म्हणून कार्यरत काम करतायत, वाखडण्याजोगं काम आहे। आणि पहिलाच बॉल त्यांनी पेस केलाय, चेंडू हवेमध्ये खेळलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते सागर। कॅच घेण्याचा प्रयत्न फसलाय, कॅच मात्र ड्रॉप झालाय आणि रोहित धनावडे सर यांना मात्र एक जीवनदान मिळाले। त्याचबरोबर ज्यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहेत शिवशक्ती प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आणि सांबरवाडी गावचे उद्योजक, क्रिकेटचे खूप मोठे चाहते, या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। दहा धावा धावफलकावरती। खोला टाकलेला बॉल, बॅटची लिडिंग एज घेतले, स्वतः गोलंदाज कॅच खाली गेलेत आणि एक चांगला कॅच पकडलाय आपल्याच फॉलोथ्रो मध्ये। अनावळे टीमला पहिलं सुयश बंटीने मात्र मिळवून दिलाय। एक मोठा धक्का कातवडी लोटेकर टीमला, फलंदाज बाद। दहा धावेंवरती पहिला गडी गारद झालेला आहे। अनावळे टीम साठी पहिलं सुयश मिळवलेलं आहे आणि पहिला धक्का लोटेकर कातवडी टीमला। 10 वरती 1 पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय। स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा मुंबई आयोजित HGCA चॅम्पियन ट्रॉफीचा थरार। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक 2 आपल्या समोर लोटेकर कातवडी विपक्ष अनावळे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले। पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय। 10 वरती पहिला गडी गारद झालाय। लोटेकर कातवडी टीमचा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित लोटेकर इनॅट क्रमांक 3 वरती दाखल झालेत। ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात। क्षेत्ररक्षण आता फैलावलं गेलेलं आहे। पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर
ओव्हर क्रमांक 2 मध्ये सागर माने आले, स्वतः कॅप्टन आहेत. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, उलटा फुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मधील पहिला बॉल सागर माने यांनी डॉट टाकलेला आहे. राहुल धनावडे प्रशिक्षक आहेत जावली मेड्या परिसरामध्ये. कोळकर या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण घेत असताना आपला सातत्याने पाहायला मिळालेत. आणि यावेळेला ऑन साइडला ताकदीचा वापर करत असताना बाउंड्री लाईन जवळ अतिशय चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाले. बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि काही धावा आपल्या टीम्सला वाचवलेत. चांगली बॅटिंग करतायत राहुल धनावडे. 12 वरती 1. सागरने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सागर तयार. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला वळवलाय. अलाउंड दी कार्पेटच्या साईने चेंडूचा लाईट डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. फेकी चांगल्या पद्धतीने केले परंतु तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 धावा धावपलकावरती आहेत. थोडीशी घाई करा विनंती असेल कारण वेळ खूप महत्त्वाचा आहे. राहुल आणि रोहित लोटेकर कातवडी टीमसाठी मात्र चांगली बॅटिंग करतायत. एक छोटीशी पार्टनरशिप आता उभी राहिलेली आहे. गणेश बाद झाले. 1 षटकार मारल्यानंतर त्यानंतर रोहित आलेत. खोलात टाकलेला बॉल चेंडू हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. डीप मधून राहुल माने येतील. बॉलची फेकी केले तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना लोटेकर कातवडी टीम तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राहुल धनावडे यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावा बनवल्यात. रोहित यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. चार बॉलच्या पाठीमागे अवघ्या 6 धावा सागर माने यांनी खर्च केलेत. पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावपलकाला कुठेतरी गोठवले. धावपलकाला कात्री लावलेली आहे. चेंडू हवेमध्ये खेळलाय. विकेट किपर सरपंच गणेश माने एक जबरदस्त कॅच पकडलाय. धक्का क्रमांक 2 लोटेकर कातवडी टीमला. राहुल धनावडे सर बॅक टू पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकाल. चेंडू अगदी बॅटची लिडिंग एज घेतली त्यानंतर बॅट हातामध्ये फिरली गेली. चेंडू हवेमध्ये उभा राहिला. विकेट किपर सरपंच गणेश माने बॉल खाली आले आणि त्यांनी चांगला कॅच पकडत असताना धक्का क्रमांक 2 लोटेकर कातवडी टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयश लोटेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. लोटेकर कातवडी टीमची आता आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या बाहेर निघून गेलेली आहे. आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॅकफुटला जात असताना समोर या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत जातील. बॉलची फेकी नॉन स्ट्राईक एंडला केली जाते. तिथे मात्र सिंगल धाव प्राप्त झाले. श्रेयश आणि रोहित ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रमांक 3 चा खेळाडू आणि क्रमांक 4 चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिडल ऑर्डरला आता जबाबदारी घ्यावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावपलकावरती आहेत. 8.50 च्या सरासरीने लोटेकर कातवडी टीमने मात्र धावा धावपलकावरती बनवलेले आहेत. प्रोटेस्ट स्कोर काय सांगतोय तर या सरासरीने खेळले तर 35 ते 36 धावांपर्यंत लोटेकर कातवडी टीम मजल मारू शकते. परंतु 35 ते 36 धावा पुरेशा नाहीत या मैदानावरती. दुसऱ्या डावामध्ये डिपेंड्स करण्यासाठी कमीत कमी 50 धावांचा तरी टप्पा ओलांडावा लागेल लोटेकर कातवडी टीमला. परंतु इथून पुढे आता मिडल ऑर्डर फलंदाजांना मात्र मोठी बॅटिंग करावी लागेल. श्रेयश आणि रोहितकडे ती धमक आहे, ॲबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. परंतु ओव्हर क्रमांक 3 मध्ये अनावली टीमच्या माध्यमातून प्राचारण केलेला आहे गोलंदाज चैतन्य. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने खोलात टाकलेला बॉल. परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. हलकीशी अपील देखील केलेली आहे. उत्साह जास्त होता परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 ची देखील सुरुवात डॉटने झाली होती. ओव्हर क्रमांक 1 ची पॉवर प्लेची षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली होती. म्हणजे तिन्ही बॉलरने पहिला बॉल डॉट टाकलेला आहे अनावली टीमच्या गोलंदाजांनी. फुलटॉसचा बॉल समोर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू हवेत खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. साधा कॅच ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं.
पाच सकाळी आपण जे डोक्याला लावतो तेल ते कोणीतरी अगदी जर आपण पाहिलं तर ऋषी यांनी हाताला लावलंय का हाच प्रश्न पडलाय, कारण हातातून साधा सीधा कॅच ड्रॉप होतोय. कॅच पकडणं खूप गरजेचं आहे. संधी उपलब्ध केली होती चैतन्य यांनी, परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे यमाच्या घरामध्ये डोकावून पाहणं. इथे कॅच ड्रॉप झाले, जीवनदान मिळालंय, परंतु पुढील बॉल देखील डॉट टाकलेला आहे. टप्प्याचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. आणखीन एक निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. चैतन्य यांनी मात्र प्रभावित केलंय, प्रभावशाली केलंय. चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली. 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा अवघ्या त्यांनी खर्च केलेत. संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आता मागे फिरून चालणार नाहीये. फलंदाजांना मोठ्या फटक्यांची उधळण करावी लागेल. हाई बॉल डॉट येतोय. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटच्या आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉलच्या मिरिट पर्यंत जावं लागेल. पायांचा वापर करावा लागेल. तुमचे पाय बोलतील तर धावा देखील बोलतील. फुटवर्क खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये धावा बनवण्यासाठी. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 मधील. पुढे आले होते, पायांचा वापर केला, त्यानंतर चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. शशी चेंडूचा पाठमोरा करतील. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा मानस. धावचीची संधी होण्याची प्रयत्न निश्चितपणे होता, परंतु बालंबाल बचावले. शेवटच्या बॉलवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावपलकावरती आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना लोटेकर कातवडी टीमची परिस्थिती तुम्ही पाहताय. धावा कुठेतरी थांबल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये अवघ्या 11 धावा आलेल्या आहेत. धावपलक ज्या वेगाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये चालू होतं त्याच वेगाने चालू राहायला पाहिजे होतं, परंतु तसं घडलेलं नाहीये. गोलंदाजांचं कमबॅक झालं आणि त्यानंतर मात्र लोटेकर कातवडी या टीमचे फलंदाज थोडेसे अडचणीच्या पेचामध्ये सापडलेत. अडचणीच्या पेचातून मार्ग काढावा लागेल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये आता मोठ्या फटक्यांची उधळण करावी लागेल. षटकारांचा आणि चौकारांचा पाडा इथे आता बोलावा लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत रोहित. अजूनपर्यंत त्यांना स्ट्राईक मिळाली नव्हती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये ते प्रथमतः स्ट्राईक करतील आणि रोहितकडे आता सर्वांच्या नजरा लागलेत. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू पायावरती आदळला. स्ट्राईक एंडला फेकी करायची गरज होती. हिट केला असता तर निश्चितपणे विकेटचं पतन झालं असतं, परंतु विकेट किपरने नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली. तिथेच मात्र चोरटी धाव मात्र इथे पूर्ण झाले. 22 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आता श्रेयश आलेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. सिंगल धाव मिळते. याही बॉलच्या पाठीमागे श्रेयशने 8 बॉलच्या पाठीमागे 6 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. रोहितने 1 बॉलच्या पाठीमागे 1च धावेचं योगदान दिलंय, परंतु शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढे आले होते, पायांचा वापर निश्चितपणे केला होता. इथे विकेटचं पतन होत असताना विकेट किपिंग सरपंच गणेश माने यांनी बहरदार केले, वाखडण्याजोगे केले. आणखीन एक धक्का लोटेकर कातवडी टीमला. एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले आणि इथे मात्र संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. बॅकफुटला ढकललाय कातवडी लोटेकर संघ. यानंतरची मॅच आहे वाघजाई सारकल विरुद्ध कातवडी बुद्रुक. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करीत आहोत की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी विनंती असेल. शुभम जांभळे यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान स्वीकारण्यासाठी या. पाठीमागच्या मॅचचा हिरो शुभम जांभळे. शिवम जांभळे आपल्याला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान स्वीकारण्यासाठी या. स्विंग अँड मिस. यावेळेला पहा 2 पायांच्या मधून बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिजन सीमारशीच्या पलीकडे. नशिबाचा चौकार. आशा पल्लवित करणारा चौकार येतोय कातवडी लोटेकर टीम साठी. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये, परंतु विकेट किपर थोडेसे फसले. त्यांच्या पायांच्या मधून मात्र हा बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. या 4 धावेने मात्र धावपलकाला आकार आलाय. थोडासा का होईना अशा पल्लवित झालेल्या आहेत लोटेकर कातवडी टीमच्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27च्या घरामध्ये.
त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची चमचमत्या ट्रॉफीज लाभलेले आहेत. सौजन्य आदरणीय श्री सुशांत दादा कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 28 धावा धावपलकावरती. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती सांबरवाडी गावचे स्टार खेळाडू अमोलदादा फडतरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 28 वरती 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा बॉल 1 टू गो या इनिंग मधील. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मानस. मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष्य आहे. अनावले टीम समोर येणारे बॉल आहेत 24 बॉल 31 धावांची आवश्यकता अनावले टीमला आहे. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया, जिथे मात्र टॉस केला जाईल. वाघजाई सार्कल विरुद्ध कातवडी बुद्रुक या 2 टीमच्या दरम्यान. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की शिवशक्ती प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक, सांबरवाडी गावचे उद्योजक आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही शिवम जांभळे यांना बहाल करत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करेन अमोल फडतरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अद्यमान करायचा आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान बहाल करण्यासाठी मी विनंती करेन की आशिष दादा खानविलकर सर आपण या आपल्या शुभ हस्ते प्रथमतः आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शिवम जांभळे यांना बहाल करतोय. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आजच्या दिवसातील पहिली मॅच रंगली होती डीजे किंग सांबरवाडी विरुद्ध पेटरी. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो शिवम जांभळे. काय बॅटिंग केली होती, जबरदस्त बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती तो सामना जिंकला. शेवटच्या क्षणी मॅच फसली होती डीजे सांबरवाडी टीमसाठी, परंतु त्यानंतर नशिबाची साथ डीजे सांबरवाडीला लाभले आणि नशिबाने तो सामना मात्र जिंकलाय. इथून पुढे आपण कॉइन स्पिन करणार आहोत. मॅच आहे वाघजाई सार्कल विरुद्ध कातवडी बुद्रुक या 2 टीमच्या दरम्यान. आपण टॉस करत आहोत आणि कॉइन स्पिन करत आहोत अमोलदादा फडतरे यांच्या शुभ हस्ते. कॉल कोण देणार, कातवडी बुद्रुक की वाघजाई सार्कल? कातवडी बुद्रुक टीमचे कॅप्टन कॉल करतील रामदेवरे. कॉइन स्पिन छापा असा कॉल केलेला आहे आणि छापा हा कॉल आलेला आहे आणि टॉस जिंकलाय कातवडी बुद्रुक या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करू आम्ही. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय. अनेक प्रथम गोलंदाजी. येस, इथे मात्र त्यांनी लगोलग निर्णय चेंज केलाय की त्यांनी सांगितलं की गोलंदाजी आम्ही करू. गोलंदाजी करणारा हा समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत कमी 30 ते 40 धावावर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. नवीन पर्वाची दमदार सुरुवात होते आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून. काय रणनीती असेल, टीम मॅनेजमेंट काय असेल? खरोखर असोसिएशनने 360चा ग्राउंड उपलब्ध करून दिला आणि कालच्या दिवशी डे नाईटच्या मॅचेस चालू केल्या. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कारण का डे नाईट स्पर्धा मला वाटतं आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमधून प्रथमच झाली असेल आणि त्यांनी यशस्वीपणे पार पडली. त्याकरून त्यांचे खरोखर खूप मनापासून आभार आहे आणि उत्तम नियोजन आहे. थँक्यू सो मच. वाघजाई सारखं टीम, तुम्ही टॉस गमावला, बॅटिंग करायचे कितपत मजल मारू शकता? जास्तीत जास्त रन करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? पहिलीच टुर्नामेंट या हंगामामधील आणि सुरुवात असोसिएशनच्या माध्यमातून होते. असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी अक्षरशः एक उत्कृष्ट असं नियोजन आयोजन कमिटीद्वारे केलं जातं. याच्या अगोदरसुद्धा लास्ट इयरला जी टुर्नामेंट झाली तीही उत्तम झाली होती, पण त्याच्यापेक्षा अतिशय सुबक आणि सुदृढ अशी टुर्नामेंट असोसिएशननं भरवलेली आहे. त्याबद्दल असोसिएशन आणि कमिटीचे हार्दिक हार्दिक आभार.
थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे कातवडी बुद्रुक या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय वाघजाई सार्कल या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया जिथे पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग केलेली आहे लोटेकर कातवडी टीमने आणि बॅटिंग करत असताना 30 धावा धावपलकावरती लावलेले आहेत आणि 31 धावांचं मापक असं आव्हान अनावळे टीम समोर उभं केलेलं आहे. येणारे बॉल 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची आवश्यकता अनावळे टीमला आणि अनावळे टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 31 धावांची चिरपाड करण्यासाठी आशिष आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज लोटेकर कातवडीच्या माध्यमातून संदीप आलेले आहेत. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना बाउंड्री लाईन जवळ जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाले. 100% योगदान आपल्या टीम साठी देत असताना फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळालाय. आणि पहा कॅच ड्रॉप झाली परंतु आपल्या टीम साठी धावा त्यांनी वाचवल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या घरामध्ये. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन रिजन खाली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पकडण्यासाठी धावतात परंतु बॉल थांबणार नाहीये, ऐकणार नाहीये. जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी फरार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आशिष माने यांची पहरदार पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6च्या घरात. त्याचबरोबर पेटरेगावचे सुपुत्र आदरणीय श्री रवींद्रदादा मोरे, पांडुरंगदादा मोरे यांचंही या मुख्य व्यासपीठावरती स्वागत होत आहे. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. बॅकफुटला गेलेत. कट केलाय. गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय क्षेत्ररक्षकाची आणि बॉलची लागले शर्यत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार. आशिष सेट ऑन फायर होताना पाहायला मिळतात. हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिली. गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. गॅप होता मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. सीमारेषेच्या बाहेर बॉल जात असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10च्या घरामध्ये. जबरदस्त बॅटिंग, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना आशिष तुम्हाला पाहायला मिळतात. याला समोरच्या दिशेने हा फटका केलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 3 बॉलवरती 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये येते. आशिष माने मॅन फ्रॉम आनावळे गावाकडून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना चौकार येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, चौपेर बाजूला बॅटिंग केली जाते. आशिष माने आज वेगळ्याच रंगात वेगळ्याच ढंगात पाहायला मिळत आहेत. लाजवाब बॅटिंग करत असताना 4 बॉलच्या पाठीमागे 14 धावा त्यांनी बनवलेत आणि लगातार 3 चौकार या खेळाडूने ठोकलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर समाचार घेत असताना आशिष माने पाहायला मिळत आहेत. संदीप यांच्यावरती हल्ला बॉल. यावेळेला पाठीमागे बॉल ओढला होता, उसळी प्राप्त केली होती, फ्लाय दिली होती आणि त्यानंतर बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खूप वेळानंतर हा डॉट बॉल आलाय. 14 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 31 धावांचं लक्ष आहे. मापक असं आव्हान आहे. फुलटॉसचा बॉल दिशा दिले. ऑन साइडला फिल्डर आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल धाव पूर्ण केले आणि पुन्हा एकदा आशिष माने यांनी स्ट्राइक आपल्याकडेच ठेवले. राहुल पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुल माने यांना स्ट्राइक मिळाली नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आशिष यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावा बनवलेत. माफ करा, 15 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही आता 18 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर सार्कल
वाघजाई सारखं टीमचे स्टार खेळाडू तुषार जाधव हे देखील उपस्थित राहिले, त्यांचंही सरसे स्वागत. पंधरा धावा धावपलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी हवे आहेत 16 धावा. आशिष माने चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रेम लोटेकर आलेले आहेत. 18 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची गरज असताना या बॉलला हवेमध्ये खेळलाय. कॅच खूप महत्वाची आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये टर्निंग पॉइंट घडू शकतो, परंतु तसं काही घडलेलं नाही. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. आणखीन एक कॅच ड्रॉप होतोय. कॅच पकडणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. एक एक धाव देखील वाचवावी लागते, विकेट्स देखील मिळवावे लागतात. त्याच वेळेला कमी स्कोरिंगची मॅच मात्र रंगली जाते आणि ती तुम्ही विजयी देखील होत असता. त्यामुळे कमी स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये तुम्हाला बॉलिंग फिल्डिंग चांगली करावी लागते. आकुटप्प्याचा बॉल त्याला मात्र ऑन साईडला वळवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 17 धावा. अजूनही 14 धावांची आवश्यकता अनावली टीमला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संदीप यांनी धावा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला. आता येणाऱ्या गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट्स मिळवाव्या लागतील. यावेळेला फटका खूप चांगला आहे. ऑन साईडला वळवला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाला आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय आशिषला. फटका जबरदस्त खेळला होता. पायावरती येणारा बॉल त्याला मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये पाठवलं होतं. पहा कशा प्रकारे हा फटका खेळलाय. नो लुक शॉट खेळलाय. एक जबरदस्त फटका. आणखीन एक जबरदस्त तडाखा, परंतु यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये राहिलाय उभा. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखीन एक सिंगल धाव इथे प्राप्त झाले. पाया वारंवार चुका कातवडी लोटेकर या टीमच्या माध्यमातून होत आहेत ना फिल्डिंग करताना, त्याचा मोबदला अनावली टीमला होताना पाहायला मिळत आहे. एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवनदान किती वेळ देणार? एकदा देणार, दुसऱ्यांदा देणार. जरी तिसऱ्यांदा तुम्ही दिलं तर तो खेळाडू मात्र थांबणार नाहीये. त्याला पुनर्जन्म मिळालेला असतो. आणि यावेळेला बॉल निघून चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. कॅचेस पकडले असते तर मॅचचं चित्र कुठेतरी बदललं असतं, कारण विकेट पडल्या असत्या, फलंदाजांवरती प्रेशर निर्माण झाला असता. या सर्व गोष्टी या क्रिकेटमध्ये झाल्या असत्या, परंतु या मॅचमध्ये कॅच जास्तीच्या ड्रॉप झाल्या आणि त्यामुळे आता आनवली टीम कुठेतरी वरचढ ठरते लोटेकर कातवडी टीम समोर. अजूनही 10 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेले. चेंडू हवेमध्ये खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हलक्यात आणि या बॉलला ड्राईव्ह केलंय. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 12 धावा. आता येणारे बॉल 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 9 धावा. धावपलकावरती धावा आहेत 22 धावा. बावीस धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच अनावली टीमसाठी आता सोपी झालेली आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाही. पाठीमागच्या मॅचचा विचार केला तर पाठीमागच्या मॅचमध्ये अगदी 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता असताना मात्र ती मॅच येऊन पोहोचली होती 1 बॉल 4 धावेंवरती. त्यामुळे क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. या बॉलला फक्त दिशा दिली आहे, हलक्या हाताने प्लेसमेंट केले. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. एका धावेपेक्षा जास्ती काही मिळणार नाहीये. आता येणारे बॉल 11 आणि 11 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 8 धावा. हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे, परंतु आता जास्तीत जास्त विकेट मिळाली किंवा डॉट बॉल आले तर मॅचचं चित्र बदलू शकेल. समोरच्या दिशेने हा फटका खेळला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
बॉलला जज करतील, फेकी करतील नॉन स्ट्राईक एंडला, तोपर्यंत एकच धाव मिळते. आता प्रत्येक बॉलच्या पाठीमागे जरी एक एक धाव आली ना तरी अनावळे टीम मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, विजयाला गवसणी घालू शकतो. परंतु एखादे 2 बॉल जर डॉट आले, विकेट आल्या तरी इथून पुढे मॅचला कलाटणी होऊ शकते. फुलटॉसचा बॉल आहे, पायांचा वापर केला, चेंडू हवेमध्ये आहे. या वेळेला इथे क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. त्याला माहीत आहे की चुकी केली तर या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. डान्सिंग द डाऊन आले होते, पायांचा वापर केला होता, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि अनावळे टीमला पहिला दे धक्का. शुभमने मात्र पहिलं सुयश मिळवून दिलंय लोटेकर कातवडी टीमला. आणि फलंदाज आशिष, ज्या खेळाडूने 12 बॉलच्या पाठीमागे 21 धावांचा खेळ साकारला असा खेळाडू मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. विकेट मिळाले. आता इथून पुढे या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट घडू शकतो, कारण शेवटचे 3 बॉल आहेत ना या ओव्हर मधील ते निर्णायक बॉल असणार आहेत, महत्वाचे बॉल असणार आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, अनावळे गावचे सरपंच गणेश माने मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलाच बॉल खोलात टाकला होता, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न फसलाय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता वाईडिश यॉर्कर गणेश माने यांच्यासाठी हाताळलाय. शुभमने मात्र मैदानाच्या आतमध्ये आता चांगली गोलंदाजी केली. ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्यांना प्राचारण केलं आणि 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवले. मॅच मध्ये कलाटणी निर्माण झाले, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. हो, या बॉलला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय, एक धाव कंप्लीट केले. हा गलपानपणा आहे. क्रिकेटमध्ये गलपानपणाला थारा नाहीये. चुकी तुम्ही कराल, चुकीचा मोबदला प्रतिस्पर्धी संघाला होत असतो. पहा, जिथे एकच धाव मिळणार होत आहे तिथे मात्र 2 धावा मिळाल्या आणि पुन्हा एकदा अनावळे टीमला मात्र पुन्हा एकदा ही मॅच सोपी झालेली आहे. आता 7 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. या ओव्हर मधील शेवटचा बॉल निर्णायक बॉल असेल. शेवटचा बॉल डॉट आला किंवा एखादी विकेट आली तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल, रंगत निर्माण होईल. परंतु गणेश माने सरपंच आहेत, गावचा विकास करतायत, परंतु आज क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना विकास करावा लागेल. हो, इथे गुडघा टेकून हा फटका सजवायचा होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि ते शेवटचा बॉल आलाय, डॉट बॉल, आणि मॅच येऊन पोहोचलेली आहे. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे जीवनात हार कधीच मानायची नाहीये. 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावांचा बचाव होऊ शकतो, परंतु 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावा बॅटिंग करत असताना तुम्ही करूही देखील शकता. परंतु जो इथे झिजेल ना तोच आता चमकेल. कोण झिजणार आणि कोण चमकणार, गोलंदाज की बॅट्समन? बॅटिंग करत असताना आघाडीला आलेला राहुल माने अनावळे टीमच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला उभा आहे, परंतु ओव्हर क्रमांक 4 मध्ये 5 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाज जितेंद्र आले आणि पहिलाच बॉल आक्कू टप्प्याच्या बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू आर पार, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी फरार. बेतील 4 धावा, आलाय तो चौकार. राहुल माने डान्सिंग द डाऊन आले होते, पायांचा वापर केला, शपल झाले. त्यानंतर फाईन लेग रिजन सीमा रेषा तोडून फोडून भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी स्कोर इज लेवल. आता एका धावेची आवश्यकता अनावळे टीमला. आघाडीला आलेला राहुल माने ज्यावेळेला आशिष माने मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता त्यावेळेला तो शांत होता, डोक्यावरती बर्फ त्यांनी ठेवला होता. जशी आशिष माने यांची विकेट गेली, राहुल माने यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि पहा या मॅचचं दृश्य आता तुम्ही पाहू शकाल. 5 बॉल 1 धावेची आवश्यकता. चांगली बॅटिंग केले. त्याचबरोबर शशिकांत भगत मॅन फ्रॉम घाटवण त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर गणेश भगत यांचं देखील सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनर्ष एकदा
सरसे स्वागत करतोय. विजयाची एका धावेची गरज आहे आणि विजयाची ती धाव पूर्ण होईल का? एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न फसला आणि विजयाची एक धाव राहुल माने यांच्या बॅट मधून आले. अनावळे टीमने मात्र हा सामना जिंकलाय. तब्बल 9 विकेट्स राखून मोठा विजय संपादित केलाय अनावळे टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.